एका नदीकाठी राहत होते चार मित्र. एका नदीकाठी राहत होते चार मित्र. जसे की चार पाठीवर चार चित्र. जसे की चार पाठीवर चार चित्र. पहिला होता मोठ्या डोळ्यांचा व लांबट शेपटींचा उंदीर. दुसरा होता सोनेरी कातडी पांढऱ्या ठिपक्यांचं हरिण. आणि तिसरा होता काळा कुट्ट कावळा. चौथं होतं मिठू मिठू चालणारं कासव. आणि कावळ्याचं घर होतं झाडाच्या एका टोकाला. उंदीर मामा राहायचे एका सुरक्षित वेळात. आणि कासव मजे पाण्यात खेळायचं. आणि हिरव्यागार गवतावर हरणाचा मुक्काम असे. एके दिवशी त्यांची अशीच बैठक चालू होती. आणि मग पाहतो तर काय, किती वेळ झाला अजून हरणाचा काही पत्त्या नाही. मग त्यांनी म्हणतात, अजून हरिण हा कसा आला नाही, मी जरा बघून येतो. मग कावळा गेला उडत. किती भर शोधलं, परंतु त्याला तो गावला नाही. मग जरा पुढे गेल्यावर त्याला असा आवाज आला. मग तो बघतो तर काय, तिथे आपला मित्र हरिण जाळ्यात त्याला शिकाऱ्याने पकडून ठेवला होता. लगेच त्याने त्या मित्राला बघितलं आणि त्याला समजावून सांगितलं की मी आता लगेच जातो आणि माझ्या मित्राशी मदतीला बोलवून येतो. आणि मग तो गेला आपल्या मित्रांकडे. आणि मित्र कासवाने एकही क्षण न घालवताच कासवाने म्हटले की मी चालत येतो आणि तू आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळे तोडून टाक. उंदराने एकही क्षण न घालवता कावळ्याच्या पाठीवर बसला आणि तिकडे गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी ती काकडीसारखी जाळी कर कापून टाकली. मग सगळे मित्र छान गप्पा गोष्टी मारू लागले. परंतु ढन 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 असा आवाज येऊ लागला. आणि पाहतो तर काय, एक मोठा शिकारी यायचा. मग सगळेजण भेटले की कावळा बसला झाडाच्या शेंडावर. उंदीर मामा बेळात जाऊन लपले. हरिण तीक्ष्ण वेगाने पळून लागलं. राहिलं कासव किती पण चपळके केली तरी ते शिकाऱ्याच्या नजरेतून गेलं नाही. तर मग शिकाऱ्याने त्याला पिशवीत ठेवले आणि म्हटला, आज हरिण तर नाही गावला, आज कासवानेच काम चालू. मग तो आपल्या घराच्या दिशेने निघून जायला लागला. वरती कावळा सगळा बघत होता. मग त्याने बघितल्यावर त्याने सगळ्यांना सांगितलं. मग हरिण म्हणाला, मी चरण्याचे नाटक करतो, बाकीचं काय. मग हरणाने त्या दगडावर बसून चरण्याचे नाटक करू लागला. आणि मग तिकडे उंदराने आपल्या कुरतडाय चालू केलं. आणि मग इकडे हरिण पळू लागलं. येथे त्याच्या शिकारी पाठीमागे पळू लागला. दोघांच्या मध्ये अशी रेस चालू झाली. इकडे उंदराने त्याला सोडवून घेतला आणि त्यांनी मित्र नदीकाठी जाऊ लागला. आणि इकडे तो शिकारी थकला. शिकारी म्हणाला, आता तर का भरपूर दम झाला, आज कासवाने स्फोट चालू. मग तो गातो तरी काय पिशवी हे मग आता हे कसं केलं तरी कुठं असेल. अरे वा, या पाण्याने तर चांगलं डोकं चालवलं की मला